तर आज आम्ही चाललो आहे भंडारदरा लेक साईड कॅम्पिंग आणि सांदन व्हॅली. हे आम्ही 2 गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही बदलापूरवरून कल्याणसाठी ट्रेन पकडली आणि एवढ्या सगळ्या बॅगा होत्या मुलांच्या, तर थोडं टेन्शन आलेलं की हे सगळे चढतील की नाही, म्हणून आम्ही बदलापूर ट्रेन पकडायचा निर्णय घेतला जेणेकरून मुलं आरामात चढतील. कल्याणवरून आम्ही आसनगावची ट्रेन पकडली, कारण की कसारा ट्रेन खूप लेट असल्यामुळे मग आम्ही येऊन आसनगावला थांबलो. मग आसनगाववरून थोड्या वेळानंतर आम्हाला कसारासाठी गाडी भेटली. कसाराला पोचल्यानंतर आम्ही प्रायव्हेट जीपने आम्ही साम्रद या गावाला पोचलो. सो गाईज आता आम्ही आलो सांदन व्हॅलीमध्ये. आम्ही स्टार्टिंग पॉईंटला आहोत आता आणि हे माझे स्टुडंट्स आहेत. मला वाटत नाही यांच्याकडे बघून आजचा ट्रेक आमचा पूर्ण होईल, कारण की ज्या प्रकारे यांची एनर्जी मी बघतोय, जिथे 5 मिनिटाचं काम आहे तिथे 1 तास लावतात ते. सो हाँ, तुम लोग आगे बढ़ो तभी मुझे सुकून मिलेगा. सांदन व्हॅली का ये ट्रेक बहुत म्हणजे एकदम स्पेशल होणार आहे, कारण की आमचे 3-4 मेंबर असे आहेत की डायरेक्ट हल्ले डुल्ले एकदम. ही भल्ला ने ये नहीं लाया सेल्फी स्टिक. इथनं समोरून व्हॅली ओपन होते. ऑलमोस्ट आपण इथं पोहोचलेलो आहे. मागे बघू शकते इथनं व्हॅली ओपन होते. 2 किलोमीटर व्हॅली पुढे एकदम निसर्गाचा अद्भुत चमत्कार. इथून चालताना तुम्ही जेव्हा याल तेव्हा खूप काळजी घेऊन चाला. काही काही दगडं खूप निमुळती आहेत, जर तुमचा पाय स्लिप झाला तर इजा व्हायला वेळ नाही लागत. टोकरी दगड आहेत, तुम्ही चालताय, पाय जर घसरला तर तुमच्या पायाला खोच पडू शकते. इथनं आल्यानंतर ही जी वरती वाट जाते, इथनं रॅपलिंग करण्यासाठी आपण वरती जातो स्टार्टिंगलाच, आणि ही व्हॅली इथून समोर बघू शकता. सो वेलकम टू सांदन व्हॅली. हाँ बैठ के जाओ, दो हाथ का यूज करके आराम से चलो, कोई घाई नहीं है. हाँ मंकी जैसे चलेगा. एकदम थ्रिलिंग वाला असा यांना ॲडव्हेंचर मिळतं इकडे. अभी उधर ग्रिप करायचे. नहीं अभी इधर पे रख. हाँ इधर पे रख, इधर आए, इधर हाथ रख, इधर ग्रिप. अनन्या आणि आयुषीने हा पॅच कंप्लीट केलाय, तो त्याच्यासाठी क्लॅप. आता चढताना मजा बघू. चढताना तर हा पॅच उतरल्यानंतर आपण याची प्रतिक्रिया घेऊ. कैसे लग रहा है वो पैच उतरने के बाद? अनन्या कैसे लगा? ठीक था. अभी जाके पता चलो एक तो उन्होंने कंप्लीट कर लिया है, अभी सेकंड पैच में जा रहे हैं. भेटूया तिकडे पुढे. आप लोग रैपलिंग करने वाले क्या? बिस्लेरी का पानी पीने वाले लोग अभी झरने का पानी पी रहे हैं. यही एडवेंचर सिखाता है आपको. झरने का
हाउ टू सर्वाइव. ये नहीं बोलना था. वही ना सर, ये झरने का जसं जसं आपण व्हॅली आतमध्ये जातोय तसं तसं व्हॅली काही काही ठिकाणी निमुळती होते, तर काही काही ठिकाणी त्याची रुंदी वाढते आणि बऱ्याच ठिकाणी असं पाणी साचून राहिलं व्हॅलीमध्ये. आणि हा जो अनुभव आहे, दगडं मध्ये मध्ये पाण्यांमध्ये तुम्ही चालताय आणि पाण्यांमध्ये दगडांमध्ये पाणी क्लिअर असल्यामुळे आता क्लिअर पाण्याचं खालचं दिसतंय. पण जेव्हा कधी कधी गर्दी जास्त असल्यावर चिखल जास्त होतो तेव्हा व्हॅलीमधलं पाणी पूर्ण गढूळून जातं आणि मग पायाखालचं काही दिसत नाही आणि तेव्हा बऱ्याच वेळांचा मग घसरगुंड्या होतात. सो आज आमचं काय झालं नाही असं. आम्ही सगळे एकदम व्यवस्थित सेफ पाण्यामधून आलो आहे. सो जाताना एक्सपिरियन्स चांगले मुलं घेऊन जातील. बघूया आता जसं जसं आम्ही आता चाललो आहे व्हॅली अजून त्याची रुंदी वाढते. चांगला अनुभव आहे. तर आज आम्ही व्हॅलीमध्ये आलो आहे. जर तुम्ही विकेंडमध्ये येत आहे, विकेंडच्या दिवशी सॅटर्डे संडे जर असेल, फ्रायडे सॅटर्डे संडे, तर व्हॅली तुम्हाला पूर्ण भरलेली दिसेल. आणि आता आम्ही वीकडेजमध्ये आलो आहे तर व्हॅली पूर्ण खाली आहे. बघू शकता इकडे पण आमचाच ग्रुप आहे आणि इकडे कोणाचाच ग्रुप नाही. सो पूर्ण व्हॅली आमचीच आहे. आणि जर तुम्हाला व्हॅली खरंच एक्सप्लोर चांगली करायची असेल ना तर तुम्ही अशाच वीकडेजमध्ये या, जेणेकरून तुम्हाला इकडचा पूर्ण नजारा आणि व्यवस्थित व्हॅली तुम्हाला एक्सप्लोर करतील. गर्दी असल्यानंतर काय होतं, ग्रुप्स असतात, एक ग्रुपमध्ये 100-150 लोक असतात आणि सगळी घाई असते. इथनं रॅपलिंग चालू असते, त्यांना इव्हेंट कंप्लीट करायचे असतात आणि बरीच गर्दी असते. पाणी पण तुम्ही बघाल तर पूर्ण गढूळ झालेलं असतं इकडचं. सो सांदन व्हॅली तुम्हाला खरंच एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही वीकडेजमध्ये या. व्हॅलीमधला हा पाण्याचा पॅच सगळ्यात भारी पॅच आहे. कारण की हा पॅच तुम्ही कंप्लीट करताना काय काय ठिकाणी तुम्हाला कमरे एवढं पाणी लागतं, काय काय ठिकाणी गुडघे एवढं, तर काय काय ठिकाणी छाती एवढं पाणी लागतं. आणि तुम्हाला माहीत ना की तुमचा पाय कधी आतमध्ये जातो आहे आणि कधी तुमचा पाय दगडावर जातो आहे. त्यामुळे ही व्हॅली क्रॉस करताना जी मजा येते एकदम भारी येते. जर तुम्हाला स्विमिंग चांगली येत असेल तर तुम्ही पाण्यातून उतरूनच जा. जर तुम्हाला स्विमिंग येत नसेल तर इकडे गावकऱ्यांनी एक फेरी लावली आहे, तर त्या फेरीवर बसून तुम्ही हा पॅच कंप्लीट करू शकता. तर त्या फेरीचे 20 रुपये एक साईडचे घेतात आणि दुसऱ्या साईडचे 20 रुपये, असे एका व्यक्तीचे 40 रुपये होतात. पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही पाण्यात उतरूनच जा. तर तुम्हाला भारी अनुभव घ्यायचा असेल तर, कारण की पुढे जाऊन तुम्हाला पाण्यात तसं पण उतरायचंच आहे. तो गईच ना. मैं बोला उसको लगा अच्छा मैं सैंडल करती तुम्ही हे बघताय यांना सीरियस सिचुएशन में हंसने की आदत है इसको. व्हॅलीच्या आता आपण एंड पॉईंटला आलो आहे. इकडे व्हॅली ओपन होते पुढे येऊन. सो इथपर्यंत तुम्ही येताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही आहे. तुम्ही फॅमिली पण येत आहे ना, तर थोडं स्टार्टिंगला तुम्हाला जेव्हा व्हॅलीमध्ये तुम्ही एंट्री करता तेव्हा थोडंसं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हॅलीमध्ये फक्त तुम्हाला असं प्लेन चालायचं आहे दगडांमध्ये. जिथे पाणी आहे तिथे फक्त तुम्ही काळजी घ्या. बाकी जेवढं हळू या तेवढं हळू या. आणि खूप सुंदर व्हॅली आहे. सो आज मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत आलो, त्यांनी खूप चांगलं एन्जॉय केलं आहे व्हॅली. सो स्लो येत आहेत. आम्ही पण काय घाई केली नाही आहे, सगळे हळूहळू येत आहेत आणि मस्त व्हॅली एक्सप्लोअर केली आम्ही. नहीं. अच्छा अच्छा.
तर आता आपण येऊन पोचलोय व्हॅलीच्या शेवटला आणि इथे व्हॅली ओपन होते आणि जिथे व्हॅली शेवटला आता ओपन होते तिथेच फक्त सूर्याची किरणं येतात. बाकी पूर्ण व्हॅलीमध्ये सूर्याची किरणं पोचायला पण त्यांना परमिशन घ्यायला व्हॅलीची. सो इकडे आल्यानंतर तुम्हाला झाडं पण दिसत आहेत आणि व्हॅली पण दिसते, सूर्यप्रकाश पण दिसतोय. सो आम्ही स्टार्ट टू एंड ही व्हॅली पूर्ण केलेली आहे. तुम्हाला काय बोलायचं का? नाही बोलायचं काय?